नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे आपण आंबे मुंबई उपनगर वेगवेगळ्या भागामध्ये आपण घरपोच पाठवतो आहे. अक्षय तृतीया येते, त्या मुहूर्तावरती आपण अगोदरसुद्धा काही आंबे आपण विक्री केलेले आहेत. सो अक्षय तृतीयाच्या 2 दिवस अगोदर हा व्हिडिओ बनतो आहे. तर सगळ्यांना ऑफर तुम्हाला सांगायची ती म्हणजे आपण कुरिअर चार्जेस आपण त्यामध्ये इन्क्लूड करून आपण तुम्हाला द्यायचो. सो सध्या आपण होम डिलिव्हरी कुरिअर चार्जेस आपण हे फ्री करतो आहे. तर ती ऑफर आहे. जेवढं काही चार्जेस आपला आहे पोर्टर्स वगैरे होतो तो आम्ही तुम्हाला त्यामध्ये घेणार नाही आहोत आणि त्या दरामध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत. इकडे हापूस आंबे ह्या साईडला बघताय, एकदम जबरदस्त असा गावावरून आजच सकाळी ह्या 40-50 पेट्या आलेल्या आहेत. गावाला यावर्षी हापूस कमी आहे, परंतु मार्केटला आंबा बऱ्याच वेळेस बाहेरचा येतो, परराज्यातला येतो आणि हे बॉक्स आपले रत्नागिरी देवगडचे वापरतात आणि ती फसवणूक होते ग्राहकांची. तर ते तुम्ही टाळण्यासाठी जे खात्रीची मंडळी आहेत त्यांच्याकडून घ्या, एन्क्वायरी करा. आंबा तुम्ही बघाल ना एकदम पूर्ण झाडावरती तयार आहे. हा आंबा जेव्हा घरी तुमच्याहून पिकेल ना तर तुम्हाला समजेल की हा आंबा रिअल कसा. बरेच जण कसं असतं, एक काका होते ते आम्हाला बोलत होते, अरे तुम्ही तर आंबा एकदम कच्चा पाठवला, कैरी पाठवली. तर आंबा कैरी कच्चा म्हणजे असा नसतो, असा आंबा त्यांना गेलेला आहे ह्या टाईपचा. तर त्यांना असं वाटलं की अरे हा कच्चा आंबा आहे. बऱ्याच जणांची सवय आहे आंबा मार्केटमध्ये घेताना एकदम असा पिवळसर झालेला घ्यायचा असतो त्यांना, किंवा घेतात ते. तर तो समज असतो लोकांचा, झाडावरती आंबा कधी पूर्ण पिवळसर होत नाही आणि जरी झाला तर त्याला वेळ आहे, अजून खूप टाईम लागतो त्याला झाडावरती पिकायला. आणि आपण जे आंबे उतरतो ते अशा टाईपचे उतरतो. हे पिकतात आपल्या पेटीमध्ये. तर हा आता पूर्ण कलर फिरला आहे बघा, हे बघा. बऱ्याच जणांचं असतं की रे हा आता आंबा अजून पिक्का नाही, कच्चा आहे, कैरी आहे वगैरे असं बोलतात. पण हा आंबा तुमच्या घरी पिकणार आहे आणि आंबा हा आम्ही चेक करून देतो. हां, एखाद वेळेस असं होतं की एखादा आंबा वगैरे खराब निघतो, पण आम्ही गॅरंटी देतो हे आंबे असं नाही की बाबा पेटी घेतली ना पूर्ण 10-12 आंबे खराब झाले, असं होऊच शकत नाही. तर हे सगळ्या पेट्या बघा, एक आपल्या चेक करा तुम्ही. हे बघा, सगळे आंबे एकदम साईज छान आहे. आता ही साईज आहे ना 180 ते 250 ग्रामच्या मधला आंबा आहे. 2 प्रकारचे आंबे आपण विकतो. एक 180 ग्रामच्या वरची साईज जे 200-250च्या आसपास येते त्याच्यामध्ये, आणि एक असते ते 180 ग्रामच्या खाली. तर ती पेटी पण तुम्हाला दाखवतो. तर समजू नका की हा आंबा छोटा आहे, पण हा गोडीला पण खूप असतो. बरेच रत्नागिरी हापूस आंबे आहे ना हे डोंगराळ भागामध्ये असतात, त्यांची झाडं हापूस आंब्याची, त्यांना डोंगरी हापूस बोलतात. तर आमच्या पट्ट्यात जास्त आहे, रत्नागिरी दापोली पट्ट्यामध्ये. तर आता तुम्हाला इकडे हे वजन दाखवतो. आपल्या जी पेटी आपण SP वाली भरतो तिचं वजन बघा 216 आहे. दुसरा आंबा दाखवतो एक. आता हा कच्चा असताना आहे, बरोबर, म्हणजे कच्चा पिक्का असताना 222 आहे. ज्यावेळेस हा आंबा पिकतो तर त्यावेळेस ह्याचं वजन एक 10-15 ग्राम वगैरे घटतं. तर ते एक ग्राहकाने लक्षात घ्या. असं पिक्का आंबा तुमच्याकडे आला किंवा थोडासा पिकत गेला की वजन घटतं, काही जण लगेच वजन करतात, अरे कमी आहे.